कामगार आवाज काढत नाही. तुम्ही बोलले तर बरं होईल म्हणून म्हणतो नंबर पाठवतो. मी कामगार भरतो काम केली मी कामगार भरतो स्वतः. नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। माथाडी कामगार हा अन्न व पुरवठा विभागाचा पुरवठा होणारा धान्याची क्रॉसिंग गाडीमध्ये धान्य दुसऱ्या गाडीमध्ये भरत असताना मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हा मृत्यूचे कारण असं आहे की यामध्ये जी डस्ट असते ती डस्ट नाकाद्वारे मध्ये पोटात गेल्याने तसेच नाकाद्वारे श्वासातून गेल्याने दम कोंडून अथवा त्याला छातीत त्रास होऊ लागला। दररोज काम करत असताना ही धूळ छातीमध्ये जाऊन आणि अचानक छातीत त्रास होला आणि अटॅक आल्याचा हा प्रकार घडलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर मनमाड येथे धान्याचा हा साठा केला जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा धान्य पुरल इतका साठा आहे आणि त्या ठिकाणून मोठ्या गाडीमध्ये त्या ठिकाणून नाशिकमध्ये आणण्यात येतं आणि नाशिकमधून पुन्हा छोट्या गाड्यांमध्ये माल टाकत तो इतरत्र फिरवला जातो। परंतु नाशिकमध्ये येतानाच माल हा छोट्या गाडीत आला पाहिजे अशी देखील एक तरतूद आहे। कोठल्याही गाडीची क्रॉसिंग करण्याची तरतूद नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर एकंदरीत जर बघितलं तर या जो कामगार आहे त्याचा मृत्यू हा अतिशय धक्कादायक आहे। त्याच्या पश्चात त्याची मुलगी, त्याची बायको आणि त्याची आई आहे। छोटंसं कुटुंब आहे। 8 ते 10 हजार रुपये काम करणारे हे माथाडी कामगार, त्यांना इतका महिन्याला पगार मिळत होता, परंतु आता अचानक मृत्यू झाल्याने याच्या कुटुंबावरती ही मोठी बला उद्भवलेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर आपण माथाडी कामगारांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या। यामध्ये एकच म्हणणं आहे की आता काम बंद राहणार आणि हे काम बंद जोपर्यंत राहणार तोपर्यंत या आमच्या माथाडी कामगाराला न्याय मिळत नाही आणि ह्या कामगाराला न्याय मिळावा यासाठी ठेकेदाराने देखील तितकाच मोठा पुढाकार घेतला पाहिजे। तसेच माथाडी कामगार संघटनेने देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि एकंदरीत जर हे प्रकार जर या न्याय मिळालाच नाही तर हे काम कायम बंद राहणार असल्याचं देखील या कामगारांनी सांगितलं आहे। लक्ष्मण घिगे, माझं वय 65. मला या क्षेत्रामध्ये 30 वर्ष झाली। आजपर्यंत इथं कुठलीही सुविधा नाही, संडास नाही, बाथरूम नाही, पाणी प्यायची सोय नाही आणि कुठलीही सुविधा नाही। आज जो कालचा कामगार गेला त्याचं वय खूप कमी होतं, 38 वर्षाचा असताना। त्याच्या मागे 2 मुली आहे, आई आहे आणि मंडळी आहे। आता त्याचा त्यांना कोण आधार देईल? त्यांनी काय करायचं? तर याच्यावर आहे ना काहीतरी सुविधा करावा आणि त्याला काहीतरी मदत करावा। आज त्याचा टाईम झाला, आज माझं सुद्धा उद्या टाईम येणार आहे। एवढं बोलून माझं भाषण संपलं। मी मधुसूदन बालराव, महाराष्ट्र, नाशिक रोड, माथाडी कामगार। हे जे कामावर गाडीला गाडी लावलेली क्रॉसिंग करीत असताना आमचा जो बर्वे, अनिरुद्ध बर्वे, याला मी स्वतः त्रास झाल्यानंतर मला मामा असा त्रास होतोय म्हणून मी त्याला स्वतः जयरामभाई हॉस्पिटलमध्ये नेलं, ॲडमिट केलं। ही माझी तिथं जबानी लिहिलेली आहे। पोलीस स्टेशन पोलिसाचे आले होते माणसं, पंचनामा करताना त्याचा मृत्यू घोषित केला डायरेक्ट। पहिला आम्ही चांगला नेला व्यवस्थिशीर, तर त्यांनी मृत्यू घोषित केला अर्ध्या घंट्यानी। आज तुम्ही काम का बंद आज आम्ही काम मृत्यू झाल्यामुळे काम बंद केलेलं आहे। आम्हाला आमच्यावर जो अन्याय आहे तो आम्ही कुठपर्यंत सहन करणार? तुम्ही न्याय पाहिजे, अन्याय सहन करण्याची आमची क्षमता संपलेली आहे। तर आता हे काम आम्ही, आमच्यावर जे अन्याय मिटत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार आहे। काल आमचा माथाडी कामगार क्रॉसिंग करताना जे गाड्या मनमाडवरून येतात त्याच्यावर खूप प्रमाणामध्ये डस्टिंग असती, म्हणजे थोडक्यात गॅसिंग केलेला माल राहतो। त्या मालामध्ये त्याला आहे ना त्याचा दम छाटला गेला आणि त्याला चक्कर आली। थोड्या वेळ तो खाली बसला, दवाखान्यात नेताच त्याला जुलाब नाही, त्याला उलटी झाली, रक्ताची उलटी झाली। तर माझं असं म्हणणं आहे ठेकेदाराला का जोपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना भरपाई देत नाही तोपर्यंत इकडं कोणताही सामाल काम करणार नाही, तोपर्यंत काम बंद राहण्यात येईल। आम्ही माथाडी ऑफिसला पण गेलो, माथाडी ऑफिसला या विषयीची आम्ही दखल पण दिली, पण माथाडी वाल्यांनी डायरेक्ट असं सांगतात की हा मेडिक्लेम मध्ये बसत नाही। म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे का त्याच्या अंगावर गोण्या किंवा गोण्या पडल्या, त्याच्या डोक्याला मार लागला तर त्याचा नॅचरल डेट म्हणजे थोडक्यात ॲक्सिडेंट झाला तर त्याला क्लेम मध्ये बसतो। नॅचरल डेटला क्लेम बसत, त्यांचं म्हणणं क्लेम बसत नाही।
तर माझं त्याच्या मागं 2 लहान मुली आहे, म्हातारी आई आहे, म्हणजे गरीब परिस्थिती आहे. ठेकेदाराने त्याला मदत केली पाहिजे, असं माझं एक म्हणणं आहे. अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनी याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. ते या विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी याच्यावर या गोष्टीवर त्यांनी दखल घेतली पाहिजे. 5/2026ला आमचा एक माथाडी कामगार अनिरुद्ध बर्वे याचा गाडीत क्रॉसिंग करत असताना त्याचा मृत्यू झाला. तर त्याला जयरामभाई हॉस्पिटलला तिथं आमच्या कामगारांनी घेऊन गेले. दवाखान्यात घेऊन गेल्यावर डॉक्टरनी त्याला मृत घोषित केलं आणि त्यांनी सांगितलं की याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. आणि आता आम्ही ठेकेदाराकडं म्हणजे ठेकेदाराला माहिती दिली की बाबा आता याचा मृत्यू झाला. तर ठेकेदाराने सांगितलं याचा मृत्यूशी आमचं काही घेणं देणं नाही आहे. आता आमची एवढीच सगळ्या कामगारांची इच्छा आहे की त्याच्या कुटुंबाला काहीतरी ठेकेदारांनी मदत केली पाहिजे. आणि आमचा इथं भरपूर अशा म्हणजे आम्हाला सोयी नाही दिलेल्या. आम्हाला टॉयलेट नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे. आमच्या पिण्याचं पाण्याची आम्ही म्हणजे 10 वर्षापूर्वी एक टाकी बसवलेली होती. तर त्या टाकीमध्ये जे लोक अधिकारी संडास बाथरूमला जे पाणी वापरतात तर ते पाणी त्या टाकीत पडतं आणि तेच पाणी आम्ही पितो. तर ठेकेदाराने आम्हाला त्या पाण्याची तरी सोय केली पाहिजे आणि संडास बाथरूमची तरी सोय केली पाहिजे. आणि आमचा जो कामगार गेला त्या कामगाराला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे काम चालू शकत नाही. आणि हे आम्ही सर्व कामगारांनी निर्णय घेतलेला आहे याचा. नाशिक रोड धान्य गोडवान या ठिकाणी गाडी क्रॉसिंग करीत असताना बर्वे नावाचा जो कामगार आहे त्याच्या पायी घसरला, त्याची तब्येत बिघडली आणि उन्हाचा इतका भयंकर ऊन आहे की त्या माथाडी कामगाराला पाणी प्यायची सुद्धा सुविधा नाही. त्याच्यामुळे माथाडी कामगाराची तब्येत बिघडली आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्यांना डॉक्टरने सांगितले की बाबा तुमचं अटॅक आलेला आहे आणि त्या कामगाराचा मृत्यू झालेला आहे. माथाडी कामगाराची इतकी बिकट परिस्थिती या धान्य गोडाऊनला. माथाडी कामगाराला पाण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, कुठल्याच सुविधा या ठेकेदाराकडून पुरवल्या जात नाही आणि माथाडी कामगार आज मृत्युमुखी पावला. तर आमची सर्व माथाडी कामगार युनियनच्या वतीने अशी विनंती आहे की त्या माथाडी कामगाराचा परिवार गरीब आहे, 2 मुलं आहे, त्याला शासनाकडून काही ना काही मदत मिळाली पाहिजे. आदरणीय यादव साहेब असतील त्यांच्याशी बोललो, आमदार शशिकांत शिंदे साहेब आमचे नेते आहे माथाडीचे, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. आदरणीय आमचे नरशिकर साहेब यांच्याशी बी बोललो, ते भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. पण या माथाडी कामगाराकडे शासनाने लक्ष द्यावा. या माथाडी कामगाराला या ठिकाणी धान्य गोडाऊनला कुठल्याच प्रकारची सुख सुविधा नाही, ना विश्रामगृह आहे, ना पाणी पिण्याची सुविधा आहे, ना बाथरूम आहे. अतिशय वाईट परिस्थिती माथाडी कामगारची आहे की जे संडास बाथरूमला पाणी वापरतात ते आमचे आज हेड माथाडी कामगार पाणी पितात आणि जीव मुठीत धरून लोकांच्या घराघरामध्ये अन्य धान्य पोहोचवण्याचं काम आमचं माथाडी कामगार करतंय. आदरणीय उपआयुक्त बिरार साहेबाशी बोलणं झालं, माळी साहेबाशी बोलणं झालं. तर आमची माथाडी कामगाराच्या वतीने आम्ही सर्व माथाडी कामगार एक आहे, युनियन जात धर्म काही मानत नाही. माथाडी कामगाराला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. जर आमच्या माथाडी कामगाराला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करावं लागेल, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तरी आमच्या माथाडी कामगाराला जास्त जास्त भरपाई कशी मिळेल, त्याचा परिवाराचं कसं उदरपोषण होईल याच्याकडे लक्ष टाकावं. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.